सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी नेत्राला विचारत असते की फाल्गुनी आता ठीक आहे ना. त्यावर नेत्रा म्हणते हो, तेजस भाऊजी आहेत तिच्यासोबत आणि केतकी काकूसुद्धा त्या ठिकाणीच आहे. आणि त्यानंतर ती इंद्राणीला अस्तिकाबद्दल विचारते. तर इंद्राणी सांगते की अस्तिकासुद्धा माझ्या रूममध्येच आहे. तर नेत्रा तिला विचारते की रुपाली बाईसाहेब घरात आल्यानंतर जो काही प्रकार घडला त्याबद्दल अस्तिकाला समजलं असेल का. त्यावर इंद्राणी म्हणते शक्यता आहे, कारण मगाशी सर्वजण मोठमोठ्या आवाजात बोलत होते आणि अस्तिकासुद्धा घरातच होती. पण हा सगळा प्रकार संपल्यानंतर जेव्हा मी माझ्या रूममध्ये गेले तेव्हा तिने हेडफोन लावले होते आणि ती काहीतरी ऐकत होती. खूप दुःखी वाटत होती. आणि त्यावर नेत्रा म्हणते म्हणजे नक्कीच तिने हे सगळं ऐकलं नसणार, कारण जर तिने रुपाली बाईसाहेब विरोचक आहे हे ऐकलं असतं तर ती त्या क्षणी कोणालाही न सांगता घर सोडून गेली असती. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की हो, हे सुद्धा खरं आहे. तर अद्वैत म्हणतो की जोपर्यंत अस्तिका या घरात आहे तोपर्यंत आपल्याला तिला त्या विरोचकापासून दूर ठेवावं लागणार आहे. तर नेत्रा त्या दोघांना सांगते की गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की ज्या ठिकाणी अस्तिका असते त्या ठिकाणी तो नाग येत नाही. कदाचित अस्तिकामध्ये असं काहीतरी असावं जे नागाला तिच्यापासून दूर ठेवत असेल. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की ही शक्यता नाकारता येत नाही. तर अद्वैत म्हणतो हो नेत्रा, आणि तूच एकदा म्हणाली होतीस ना की कदाचित अस्तिकाला देवी आईनेच पाठवलं असेल. आणि त्यावर नेत्रा म्हणते की जर खरंच असं असेल ना तर अस्तिका जास्तीत जास्त वेळ आपल्या घरात सगळ्यांसोबत राहायला हवी. मात्र अद्वैत म्हणतो की नेत्रा, हा काय परमनंट उपाय नाहीये. अस्तिका हा तात्पुरता उपाय आहे आणि आपण तिला 24 तास घरच्यांसोबत तर ठेवू शकत नाही ना. आणि त्यावर इंद्राणीसुद्धा त्याच्या बोलण्याला दुजोरा देते. तर नेत्रा म्हणते पण ती जेवढा वेळ आपल्यासोबत त्या घरात राहील तेवढाच घरच्यांना धीरही मिळेल. त्यानंतर नेत्रा आणि अद्वैत त्यांच्या रूममध्ये जातात. अद्वैत दुःखी होत म्हणत असतो की नेत्रा, आपल्या घराची काय अवस्था झाली आहे ग. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, ज्या घरामध्ये एक दैत्य राहतो त्या घराची दुसरी काय अवस्था होणार. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी आपल्या या घराचं घरपण लवकरच परत आणेल. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना केतकी तनूला घेऊन त्या ठिकाणी येते. ती तनूला म्हणत असते की एरवी तर तू सतत ब्रो ब्रो करत असतो ना, मग आता एवढा मोठा डिसिजन तू अद्वैतला न विचारता कसा घेतला. जा आणि बोल त्याच्याशी. आणि ती तनूला घेऊन आतमध्ये येते. अद्वैत नेत्रा नक्की काय झालं आहे हे विचारत असतात, पण तनू काही बोलत नाही. तो खाली मान घालूनच उभा असतो. त्यामुळे अद्वैत त्याच्या जवळ जातो. त्याचा हात हातात घेत काय झालं ते विचारतो. आणि मग त्यानंतर तनू सांगतो की ब्रो, मी न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझं पुढचं शिक्षण मी तिथेच कंप्लीट करेल आणि त्यानंतर तिथेच सेटल होईल. आणि ते ऐकून अद्वैत नेत्राला तर धक्काच बसतो. ते दोघे तनूला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण तनू मोठ्याने ओरडून सांगतो की मी डिसिजन घेतला आहे आणि माझ्या या डिसिजनमध्ये आता कोणताही बदल होणार नाही. आणि त्यामुळे नेत्रा त्याला शांत करत म्हणते की तनू, नक्की काय झालं आहे, काय सुरू आहे तुझ्या मनात, व्यक्त हो ना बाळा. मात्र तनू काही बोलत नाही. त्यामुळे मग अद्वैत त्याच्या जवळ जातो. तो तनूला विचारतो की तनू, काय झालं आहे, प्लीज सांग मला. तू माझ्यासोबत सगळं शेअर करतो ना, मग आता काय झालं आहे ते प्लीज सांग. आणि त्यावर तनू घाबरून म्हणतो की ब्रो, मी एका राक्षसाच्या पोटी जन्म घेतला आहे आणि ती मगाशी मला म्हणाली सुद्धा की तुझ्यातही विरोचकाचा अंश आहे. मला खरंच खूप भीती वाटत आहे. त्यावर अद्वैत त्याला समजावत शांत करतो की तू या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नको. मात्र तनू खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो की ब्रो, मला या सगळ्यापासून दूर जायचं आहे. मी एका राक्षसाच्या पोटी जन्म घेतला आहे, ही गोष्ट मला विसरायची आहे. प्लीज मला इथून जाऊ द्या. त्यावर नेत्रा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र तनू काही ऐकायलाच तयार नसतो. आणि मग शेवटी नेत्रा नाटक करत अद्वैतला म्हणते की जर तनूला जायचं असेल तर त्याला जाऊ द्या. तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते तुमचं काही ऐकतच नाही आहे. तर अद्वैत म्हणतो हो, खरं आहे. आणि तो सुद्धा तनूला सांगतो की तुला जायचं असेल तर तू जा, पण एका गोष्टीचं मला खरंच वाईट वाटत आहे की तू आम्हाला तुझी फॅमिली मानत नाही.
आणि नेत्रा अद्वैतचं असं बोलणं ऐकून तनू आश्चर्याने त्या दोघांकडे बघत राहतो. तो म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही, प्लीज मला समजून घ्या. मात्र नेत्रा त्याचा हात हातात घेत म्हणते की तनू, मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक आणि समजण्याचा प्रयत्न कर. आणि मग ती तनूला सांगते की आत्ता या क्षणी आपण एक कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र राहण्याची गरज आहे. जर आपण सर्वजण एकत्र असलो तर कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो आणि या सगळ्यामधून बाहेर पडू शकतो. आणि मग तनू अद्वैतला विचारतो की ब्रो, खरंच आपण या सगळ्यातून बाहेर पडू का रे? आणि त्यावर अद्वैत सांगतो, हो तनू, आपण लवकरच या सगळ्यामधून बाहेर पडू आणि मोकळा श्वास घेऊ. आणि मग तो तनूला हे सुद्धा सांगतो की आपली आई सख्खी असो किंवा सावत्र, मनुष्य असो किंवा दानव, याने काही फरक पडत नाही, पण मी तुझा सख्खा भाऊ आहे हे लक्षात ठेव. आणि अद्वैतचं ते बोलणं ऐकून तनू रडतच त्याला मिठी मारतो. तर दुसरीकडे रुपाली आणि अस्तिका गाडीमधून मनोरमाची हाडं बाहेर काढतात आणि ती जमिनीवर ठेवतात. अस्तिका रुपालीला विचारत असते की आता पुढे काय करायचं. त्यावर रुपाली म्हणते की मलाही माहीत नाही, मी ही हाडं घेऊन इथे आले आहे, पण पुढे काय करायचं, त्या मनोरमाची शक्ती कशी मिळवायची काहीच माहिती नाही. आणि मग त्यानंतर ती मनोरमाची कवटी घेते, तिच्या डोक्याला लावते आणि म्हणते की मनोरमे, तुझी शक्ती मला दे. पण तरीही काही घडत नाही. त्यानंतर रुपाली तिची हडं एकमेकांवर घासते, पण तरीसुद्धा काहीच घडत नाही. मनोरमाची शक्ती नक्की कशी मिळवायची हे तिला कळत नाही. आणि त्यानंतर ती अजून एक हाड हातात घेते आणि ज्यावेळी अस्तिकाचं त्याकडे लक्ष जातं तेव्हा तिला त्या हाडामध्ये त्रिनयना देवीचं चिन्ह दिसतं. त्यामुळे ती खूप घाबरते. त्यानंतर ती रुपालीला सुद्धा ते चिन्ह दाखवते, त्यामुळे रुपालीसुद्धा घाबरते. ती म्हणते की नेत्राच्या गळ्यात जे लॉकेट आहे त्यावर सुद्धा असंच चिन्ह आहे आणि इंद्राणीच्या हातात जे ब्रेसलेट आहे त्यावरही हे असंच चिन्ह आहे. म्हणजे नक्कीच या चिन्हामध्ये काहीतरी गूढ असणार, कदाचित यातच त्या मनोरमाची शक्ती असणार. आणि मग त्यानंतर ती ते हाड जोरात आपल्या हातात पकडते आणि त्यानंतर अचानक आकाशात लख्ख प्रकाश चमकतो. रुपालीचे संपूर्ण शरीर थरथर कापत असते, मात्र तरीसुद्धा ती ते हाड हातामधून सोडत नाही. तर अस्तिका घाबरूनच हा सगळा प्रकार बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.